गोट ऍक्सेप्ट द व्हरायटी ऑफ फीड्स. गोटला काय लागते शेळीला? वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य आपल्याला खायला लागते. दे आर द फॅस्टिडियस इन देअर फिडिंग हॅबिट. फॅस्टिडियस म्हणजे काय? हे गोट ही काय आहे, चविष्ट असं प्रकारचं खाद्य जास्त खाती, त्याला म्हणलं तर फॅस्टिडियस. ओके. गोट्स कॅन बी डिस्टिंग्विश बिटवीन द बिटर स्वीट सॉल्टी अँड सोर टेस्ट ऑफ द प्लांट. गोट काय करू शकते? खारट, गोड, कडवट असे वेगवेगळे जे प्लांट आहे ते प्लांटची टेस्ट काय करू शकते? वेगवेगळ्या प्रकारे ओळखू शकते. दे प्रिपेअर द व्हरायटी ऑफ प्लांट्स विथ डिफरंट कॉम्बिनेशन्स. गोट ह्या प्रेफर दॅट द डिफरंट प्लांट्स. गोटला वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य खायला लागतं शेळीला. ओके. कॉम्बिनेशन्स ॲज द ग्रासेस अँड श्रब्स अँड ट्री लिव्स. ओके. वेगवेगळी गवत, त्यानंतर काय आहे, झुडपं अँड ट्री लिव्स, वेगवेगळे प्लांटचे लिव्स. द गोट जनरली फीड ऑन द टेंडर शूट्स. ओके. गोट हे जास्त प्रमाणामध्ये काय खातं? तर कोवळी कोवळी जी शेंडे असतात झाडाची, ही जास्त करून गोट खाल्ले जातात आणि रिजेक्ट द स्टेम पार्ट. मधला जो जे आपलं खोड आहे ते खोड काय केलं जातं? रिजेक्ट केलं जातं. देन फिडिंग ऑफ ब्रीडिंग डोज. ओके. ब्रीडिंग डोज जे ब्रिडेबल फिमेल गोटची. इफ द अवेबिलिटी ऑफ पाश्चर इज अ गुड. ओके. जर आपल्याकडे गवत वगैरे जास्त असेल, देर इज नो नीड टू सप्लिमेंट द कॉन्सन्ट्रेट मिक्सचर. ओके. जर पाश्चर गवत जर वेगवेगळी प्रोटीन युक्त जर मेथी घास, हत्ती घास वगैरे असेल तर आपल्याला कॉन्सन्ट्रेटची खुराकाची गरज कमी पडते. इन पुअर ग्रेजिंग कंडिशन animals may be supplemented with concentrate mixture. जर आपल्याकडं गवताची वगैरे किंवा दुसऱ्या ह्याची उपलब्धता कमी असेल तर कॉन्सन्ट्रेट मिक्सचर खुराक आपल्याला द्यावं लागतं. ऍट द रेट 150 to 350 grams पर कॉन्सन्ट्रेट पर ॲनिमल पर डे. 150 ते 350 ग्रॅम खुराक आपल्याला दररोज त्या शेळीला द्यावा लागतो. द डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन लेवल, द DCP of the level, it should be for adult is a 12%. ओके. डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन वयात आलेल्या फिमेलला 12% ची गरज आहे. देन फिडिंग डोज ड्युरिंग द फर्स्ट 4 months ऑफ प्रेग्नन्सी. ओके. फिमेलची त्या शेळीमधली फिमेलची पहिले 4 महिन्याची काय खाद्य द्यावं लागतं? द प्रेग्नंट ॲनिमल शुड बी अलाउड फॉर गुड क्वालिटी पाश्चर्स. ओके. गुड क्वालिटी पाश्चर म्हणजे चांगल्या प्रकारची गवत फॉर द 4 to 5 hours पर डे. 4 ते 5 तास चांगल्या गवतामध्ये ह्याला काय न्यायचंय? चरायला न्यायचं आहे. देअर रेशन मस्ट बी सप्लिमेंटेड विथ देअर रेशन मस्ट बी सप्लिमेंटेड विथ अवेलेबल ग्रीन फॉडर ॲट द रेट 5 kg पर हेड पर डे. जर जर ॲनिमल जर इंटेन्सिव्ह सिस्टीम मध्ये असेल, बंदिस्त गोठ्यामध्ये जर बांधलेला असेल, तर त्याला जवळपास दररोजचं 5 किलो गवताची गरज आहे. द फिडिंग डोज ड्युरिंग द लास्ट मंथ ऑफ प्रेग्नन्सी. ओके. ओके. शेवटच्या महिन्यामधल्या प्रेग्नन्सीचं शेवटचा महिना. ओके. म्हणजे सांगतात 6व्या महिन्यामध्ये. इन दिस पिरियड द फिटल ग्रोथ इन्क्रीजेस. म्हणजे आतमधलं गर्भ जे असतं तो गर्भाची वाढ चांगली 4% वाढत असते, 4 पटीने वाढत असते, डेव्हलपमेंट जास्त होत असते. ऍट दिस टाइम द 60 to 80% ऑफ percent until the parturition and lack of the enough energy to feed causes the pregnancy in the toxemia. ओके. यावेळेस एनर्जीची गरज जास्त असते. जर एनर्जी जर कमी पडली तर त्या ॲनिमलला, त्या शेळीला टॉक्झिमिया नावाचा रोग होण्याची चिन्ह असतात. सो ड्युरिंग दिस पिरियड द ॲनिमल शुड बी अलाउड व्हेरी गुड क्वालिटी पाश्चर्स. चांगल्या अशा गवतामध्ये वगैरे काय करायचे? 4 ते 5 तास याला चरवून आणायचं आहे. इन ऍडिशन टू ग्रेझिंग द ॲनिमल शुड बी फेड. ओके. ग्रेझिंग झाल्यानंतर इट शुड बी कॉन्सन्ट्रेट मिक्सचर ऍट 250 to 350 grams पर ॲनिमल पर डे. 250 ते 300 ग्रॅम ॲनिमल पर डे तुम्हाला काय द्यायचं? या लास्ट स्टेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये हिला खायला द्यायचं आहे. देन द नेक्स्ट वन, फिडिंग डोज ऍट किडिंग टाइम. ओके. म्हणजे काय? डिलेव्हरीच्या वेळेस द्यायचंय खाद्य. ऍज ऍज किडिंग टाइम अप्रोचेस इमिडिएटली आफ्टर किडिंग द grain allowed should be reduced, but the good quality of dry refugees fed to free choice. ओके. म्हणजे काय करायचंय तुम्हाला? तर पार्च्युरेशन झालं, तिचं कावे हे झालंय, डिलेव्हरी झाली,
डिलिव्हरी झाल्यानंतर काय करायचंय, वाळकं जे गवत आणि थोडीसं काय द्यायचं कॉन्सन्ट्रेट त्या काय करायचंय फिमेलला खायला द्यायचं आहे. Choice it is usually prepared to feed lightly on the day of parturition, but allow plenty of clean, cool water soon after kidding. Dough must be given just enough of slightly warm water. Okay. साधं स्वच्छ असं पाणी वगैरे ते काय करायचे त्या फिमेलला द्यायचं आहे. नेक्स्ट फिडिंग ऑफ लॅक्टेटिंग डोज. ओके, दूध देणारी शेळी. ओके, यासाठी काय खाद्याची गरज आहे, 6 to 8 hours ऑफ ग्रेजिंग, 7 ते 8 तास चांगलं चरवलं पाहिजे, प्लस 10 kg कल्टिवेटेड ग्रीन फॉडर्स पर डे. देन 6 to 8 hours of grazing plus 400 grams of concentrate mixture per day. Then 6 to 8 hours of grazing plus 800 grams of good quality legumes hay per day. Okay, it will be dependence on the how many liters of the milk produced by this one by the goat. किती लिटर शेळी दूध देती त्याच्यावरती हे खाद्य डिपेंडन्स आहे. Then feeding of non-pregnant does. Okay, भाकड शेळ्या. Availability of pastures good. There is a good no need of supplement with a concentrate mixture. ज्या भाकड शेळ्या आहेत त्यांना काय खुराक देण्याची काय गरज नाही. In poor grazing condition, animal may be supplemented with 150 to 200 grams of concentrate animal per day. ज्या ठिकाणी गवताची उपलब्धता कमी आहे, ज्या ठिकाणी वेगवेगळं पाश्चर्स लँड कमी आहे, अशा ठिकाणी काय केलं पाहिजे, 150 ते 200 ग्रॅम त्यांना खुराक दिला पाहिजे. हो. Then feeding schedule for a kid from birth to 90 days. Okay. जे करडू जन्मल्यापासून ते 90 दिवसापर्यंतचा कालावधी. The first 1 to 3 days, that is a colostrum given 300 ml for 3 feedings. 300 मिली कोलेस्ट्रॉम चीक द्यायचा आहे, 3 टायमामध्ये द्यायचा आहे पहिले 3 दिवस. देन 4 to 14 days, 4 ते 14 दिवस 350 मिली कोलेस्ट्रॉम 3 दिवसातनं 3 वेळा द्यायचा आहे. त्यानंतर 15 to 30 days, 15 ते 30 दिवस परत काय करायचं तुम्हाला, मिल्क द्यायचं आहे. आता इथं कोलेस्ट्रॉम संपलेला आहे. ओके, 4 दिवसापासून कोलेस्ट्रॉम संपलेला आहे. आता गिवन दॅट द मिल्क. ओके, 350 मिली दिवसातनं 3 वेळा. देन क्रिप फीड ऍट अ लिटल अँड फॉरेज फीड ऍट अ लिटल. म्हणजे काय करायचं, त्या करडूला सवय लावायची आहे थोडीशी हिरवी वैरण आणि थोडस कॉन्सन्ट्रेट देऊन. देन 31 to 60 days, 31 ते 60 दिवसाला 400 ml ऑफ मिल्क 2 फिडिंग्स, दिवसातनं 2 वेळा. देन क्रिप फीड. ओके, म्हणजे काय, तुमच्या ह्याची वैरण ही द्यायची 100 to 150 grams अँड ग्रीन फॉरेजेस आर द फ्री चॉईस. त्याला किती पाहिजे तेवढं खाऊ द्या. Then 61 to 90 days, again milk should be given at the less, that is a 200 ml for the 2 feedings, morning and evening. Then crib feeds are 200 to 250 grams and the green feeds are free choice. Then next one are the feeding system. खाद्याच्या वेगवेगळ्या पद्धती. Okay, this one feeding system is dependence on the housing system. feeding system ह्या housing system वर डिपेंडन्स आहे. त्यामुळे काय बघा, इथे फिडिंग सिस्टीम्स आर, फर्स्ट वन इज अ टीदरिंग. ओके, देन एक्सटेन्सिव्ह सिस्टीम, रोटेशनल सिस्टीम, सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम आणि इंटेन्सिव्ह सिस्टीम. टीदरिंग म्हणजे काय पहिल्यांदा लक्षात घ्या. टीदरिंग म्हणजे काय, 7 to 8 गोट ऑर द शिप शुड बी टाईड बाय 1 रोप. ओके, एका दोरीला काय झालेले असतात, आता तुम्ही वेगवेगळ्या मटनच्या दुकानाच्या समोर किंवा वगैरे बघितले असेल की एका दोरीला काय म्हणतात, 7 ते 8 शेळ्या किंवा मेंढ्या काय केल्या जातात, बांधल्या जातात. त्याला म्हणलं जातं टीदरिंग. ओके, इन दिस सिस्टीम, टीदरिंग इन दिस सिस्टीम द गोट्स आर टाइड टू वन प्लेस विथ वन रोप ऑफ 3 to 5 meters इन द लेंथ. ओके, 3 ते 5 मीटर लांबीची काय असती, दोरी असती, विथ सपोर्ट ऑफ पेग ऑफ 35 to 50 सेंटीमीटर. दोन्ही साईडला काय केलं जातं, 35 ते 50 सेंटीमीटरची लाकडाची खुंटी काय केली जाते, टोकली जाते, त्याला दोरी बांधली जाते. अँड द पेग इज केप्ट ग्रेजिंग एरिया अँड गोट इज एबल टू फेड द ब्राउज ओव्हर
browse over the limited area depending upon the length of the rope. Okay, the locations of grazing can be changed if necessary. आणि दोरी बांधून काय केलं त्यांना चरायला सोडलं जातं, याला म्हणलं तर टीदरिंग. देन एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, मोकाट पद्धत, एक्सटेन्सिव्ह सिस्टीम. द ग्रेझिंग इन द गोट टू एंटायर पाश्चर्स अँड लिव्हिंग देम फॉर द होल सीझन. ओके, तिन्ही सीझन मध्ये वर्षानुवर्ष काय केलं तर आपण डोंगरावरती शेळ्या वगैरे चरायला सोडतो, ह्याला म्हणलं तर एक्सटेन्सिव्ह सिस्टीम. In these extensive systems of rearing, this method for feed cost is very much reduced. इथं खाद्याचा खर्च वगैरे आपल्याला काही जास्त येत नाही. In this system, the goats are left for 8 to 9 hours per day. दिवसातनं 8 तास काय केलं जातात, शेळ्या चरून आणल्या जातात. This system is feeding is very common. Okay, ही काय कॉमन सिस्टीम आहे. Then rotational grazing method. Rotational grazing method. In the rotational grazing means the feed of this particular goat should be per day in should be different fields. Okay, is one day should be pastures in the one field, then another second day should be next second field, and after this 4 to 5 days again in the first field. You should be rotate them. म्हणजे पहिल्यांदा एका शेतामध्ये चरायला सोडायचंय, ही झाल्यानंतर दुसरीकडे जायचंय, दुसरीकडे झाल्यानंतर 2-3 दिवस झाल्यानंतर परत पहिल्या शेतामध्ये यायचंय. असं काय करायचंय, रोटेशनल करायचंय, आपल्याला रोटेट करायचंय. The rotational grazing should be practiced under which the pastures land should be delivered by temporary fences. Okay, साधं नुसतं आपलं काय करायचंय, जिथं आपण चरायला सोडलेलं आहे तिथं साधं आपलं काय करायचंय, कुंपण घालायचं आहे, आपल्याला फक्त ते कळण्यासाठी. The animals are then moved from section to the another section by the time of entire pasture is grazed. The first section will be have sufficient grass cover to provide second grazing. देन सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम, ह्याला म्हणलं आता मराठीमध्ये अर्धवेळ बंदिस्त पद्धत. इन द सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम्स ऑफ गोट प्रोडक्शन इज द इंटरमिडिएट कॉम्प्राइजेस बिटवीन एक्सटेन्सिव्ह अँड इंटेन्सिव्ह सिस्टीम. ह्या दोघांच्या मधली पद्धत आहे. इंटेन्सिव्ह म्हणजे बंदिस्त पद्धत, ओके, आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे मोकाट पद्धत, या दोघांच्या मधली ह्याला म्हणलं तर सेमी इंटेन्सिव्ह, अर्धवेळ बंदिस्त पद्धत. इट इन्व्हॉल्व्स the extensive management, but usually with control of grazing of fenced pastures. Consist of stall feeding, shelter at night. सकाळी काय करायचे, शेळ्या चरवून आणायच्यात आणि संध्याकाळी काय करायच्या मध्ये लवकर 4 ते 5 तास सकाळी शेळ्या डोंगरावरती चरवून आणायच्या आणि नंतर 4 ते 5 तास झाल्यानंतर परत काय करायचे, तुमच्या गोठ्यामध्ये काय करायच्या, शेळ्या बांधायच्या आहेत आणि त्याला परत काय द्यायचंय, खाद्य वगैरे द्यायचं आहे. ओके, ह्याला म्हणलं तर सेमी इंटेन्सिव्ह सिस्टीम. द नेक्स्ट वन इज अ इंटेन्सिव्ह सिस्टीम. ओके, बंदिस्त पद्धत. ओके, in this system the goats are continuously kept under housing or confinement with limited access. जे ह्या सिस्टीम मध्ये शेळ्या वगैरे बाहेर काय चरण्यासाठी सोडल्या जात नाही. ओके, these are the known as the zero grazing system. याला झिरो ग्रेजिंग सिस्टीम सुद्धा म्हणलं जातं. Okay, it implies the very system. डॉक्टर आने वाला है. हाँ. It implies a system where the goats are not left to defend for themselves. It is a minimum care. In intensive system, the size of the herd should be 50 to 250. 50 शेळ्यापासून ते 250 शेळ्यापर्यंत तुम्ही काय करू शकता, हा शेळीचा गोठा बांधू शकता. ओके, the commercial milk production goes within the system are dairy goats. याच्यामध्ये दुधाचे शेळ्या सुद्धा तुम्ही पाळू शकता. The system of management require more labor, high cost input. बंदिस्त पद्धतीला आपल्याला लेबरची गरज जास्त पडती आणि आपल्याला मॅनेजमेंटल जास्त लागतंय, आर्थिक आपल्याला जास्त हे आपल्याला खर्च येतो. दिस वन शुड बी इन्क्लुडेड इन द फीडिंग ऑफ गोट. एवढं फीडिंग ऑफ गोट मध्ये येत आहे. ओके, हाऊसिंग सिस्टीम जरी म्हणलं तरी तुम्ही हेच लिहायचं आहे, टिदरिंग वगैरे हेच हाऊसिंग सिस्टीम आहे आणि हेच तुमचं फीडिंग सिस्टीम आहे.
हाऊसिंगवरच फिडिंग सिस्टीम डिपेंडन्स आहे. देन फिडिंग ऑफ शिप, आतापर्यंत आपण बघितले गोट मधलं, आता बघायचं आपल्याला मेंढी मधलं, शिप मधलं. ओके, इन दिस फिडिंग ऑफ शिप आर द नॅचरल ग्रेझर. शिप काय आहे? नॅचरल ग्रेझर आहे. They basically the gregarious because they can be controlled easily control करता येतात. To cleft upper lips of the ships prefer the short grasses. Okay, मेंढी काय करत असती? खालचं जेवढं गवत आहे जमिनीवरचं ती काय करत असती? वरचे जे लिप्स आहे त्याचं, त्या लिप्सनं काय करत असती? ओढून घेत असती. आणि हॅव डिफिकल्टी इटिंग कोर्स द फीड स्टफ. ओके, मोठमोठी जर झाडं वगैरे असतात तर मेंढीला हे खाण्यासाठी काय होतं? डिफिकल्ट होते, प्रॉब्लेम होतोय. दे आर ग्रेज ऑन द नॅचरल रेंजेस ऑफ मार्जिनल वेस्ट लँड थ्रू विच न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स आर फुलफिल. नॅचरल ग्रेजिंग मध्ये शीप आपली काय करत असती? मेंढी चरत असती. हिला कुठल्याही प्रकारचं असं स्पेसिफिक असं खाद्य वगैरे लागत नाही. देन फिडिंग ऑफ यूज इन डिफरंट स्टेजेस. ओके, आता इथे काय करायची? फिमेल बघायची आपली. आपण मगाशी बघितलं डो. डो म्हणजे काय? द फिमेल ऑफ गोट. आणि इकडे यू म्हणजे काय? द फिमेल ऑफ शिप. ओके, मेंढीच्या फिमेलला यू म्हणलं जातं. ओके, द फिडिंग कन्सिडरेशन्स फॉर ब्रीडिंग ऑफ यूज. ओके, ब्रीडिंग मधले जी फिमेल आहेत म्हणजे प्रजोत्पादनासाठी ज्या फिमेल वापरल्या जाणार आहेत शिपच्या, त्याच्यामधलं पहिलं फिडिंग खाद्य कसं द्यायचं? तर रिड्युसिंग ओव्हर फॅटनिंग ऑफ यूज. जास्त मेंढ्या काय फॅट होऊ नये त्यासाठी खाद्य आपल्याला मिनिमम बॅलन्सच दिलं पाहिजे. ओव्हर फॅटनिंग विल रिझल्ट इन द एक्सेसिव्ह फॅट डिपॉझिशन इन द रिड्यूस द फर्टिलिटी. ओके, जर जास्त फॅटनेस जर झालं तर त्याची प्रजोत्पादन क्षमता काय होती? कमी होती. अ गुड शेफर्ड शुड watch for overfattening at least 1.5 to 2 months before onset of breeding season. ओके, ज्यावेळेस माग तुम्ही लेक्चर नंबर 6 बघितलेला आहे, दॅट इज ब्रीडिंग सीझन अँड ब्रीडिंग मेथड्स. ज्यावेळेस हा शीपचा जो ब्रीडिंग सीझन येतो, जो मंथ येतो, त्या 1 महिना अगोदर हे जो शेपर्ड्स म्हणजे काय आहे? देयर इज अ मॅन हू शुड बी रेअर दॅट द शिप इज आर नोन ॲज द शेफर्ड. त्याला म्हणलं जातं शेपर्ड, मराठीमध्ये म्हणतात त्याला मेंढपाळ. ओके, तर मेंढपाळ काय करत असतो? तर ब्रीडिंग सीझनच्या 1 महिना अगोदर मेंढीला जास्त जाड होऊ देत नाही, मोठी होऊ देत नाही. द ओव्हर फॅट यूज मे बी ग्रॅज्युअली ब्रॉट डाऊन टू द डिझायरेबल लीन कंडिशन बाय रिड्युसिंग द रेशन अँड एक्सरसाइजिंग. जर फॅट जर जास्त झाली तर त्याला काय केला जातो? व्यायाम करून दिला जातो आणि खाद्य थोडस कमी केलं जातं. सेकंड वन, फिडिंग ऑफ यूज इन डिफरंट स्टेजेस. ओके, आता वेगवेगळ्या स्टेजेस बघायच्या आहेत. द फिडिंग कन्सिडरेशन इन द ब्रीडिंग यूज हे आता आपण बघितलं, रिड्युसिंग ओव्हर फॅटनिंग ऑफ यूज. देन द नेक्स्ट वन इज अ फ्लशिंग ऑफ यूज. आता फ्लशिंग म्हणजे काय? दिस वन इज अ टर्मिनॉलॉजी. जसं आपण कॅटल मध्ये स्ट्रीमिंग अप देतो, दॅट इज अ एक्स्ट्रा अलाउबल रेशन इन द प्रेग्नन्सी, त्याला म्हणतो आपण कॅटल मध्ये स्ट्रीमिंग अप. इथं एक्स्ट्रा अलाउबल रेशन दिलं जातं मेंढीला, त्याला म्हणलं जातं फ्लशिंग. ओके, अबाउट 2 to 3 weeks बिफोर द ऑनसेट ऑफ ब्रीडिंग सीझन. ओके, 2 ते 3 आठवडे जे प्रजोत्पादनाचा जो सीझन आहे, त्या सीझनच्या 2 ते 3 आठवडे अगोदर द न्यूट्रिशन ऑफ यूज शुड बी स्टेप टू प्रमोट देअर बॉडी वेट. ओके, 2 ते 3 आठवडे चांगलं काय दिला जातो? तिला आहार दिला जातो, चांगला खुराक दिला जातो किंवा चांगली वैरण खायला दिली जाते, कारण का तिचं वजन चांगलं काय व्हावं? डेव्हलप व्हावं यासाठी आणि फर्टिलिटी चांगली व्हावी यासाठी. द प्रॅक्टिसेस विल ब्रिंग द यूज इन टू द हीट अर्लियर. हे कशासाठी केलं जातं? तर जे ओहूल आहेत, फिमेलचे जे ओहूल आहेत, त्या मेंढीचे जे ओहूल आहेत, ते ओहूल चांगले निर्माण व्हावे, आणि चांगले निर्माण झाले तरच आपली फर्टिलिटी चांगली होणार आहे, प्रजोत्पादन चांगलं होणार आहे. अर्लियर इन द सीझन देअर दे गिव्हिंग द अर्ली लॅम्प्स. ओके, जर फर्टिलिटी चांगली झाली, लवकर जर झाली, तर येणारा लॅम्प म्हणजे काय? द यंग वन ऑफ शिप म्हणजे काय? लॅम्ब. आणि तिकडे यंग वन ऑफ गोट म्हणजे काय? किड. ओके, इट ऑल्सो हॅज इफेक्ट ऑफ ब्रिंगिंग द यूज इन टू द हीट. ओके, त्यामुळे काय होतं? तर
माझ्यावर येण्याचा कालावधी सुद्धा काय होतो किंवा माझ्यावर येणारी जी फिमेल आहे ही सुद्धा चांगली होती. देन फ्लशिंग रेशन्स अँड फिडिंग ऑफ ट्री लिव्स ड्युरिंग मिड प्रेग्नन्सी. ओके, इथं आता काय प्रेग्नन्सी झालेली आहे, प्रेग्नन्सी मधला काळ या मेंढीचा यासाठी कुठलं खाद्य द्यायचं आहे. द गुड मिक्सड पाश्चर्स ऑफ लेग्युम अँड ग्रासेस. ओके, इथं आपल्याला काय द्यायचंय, चांगल्या प्रकारचं गवत. देन लेग्युम म्हणजे तेलवर्गीय पिकांचं जी झाडं आणि ग्रासेस वेगवेगळ्या प्रकारची गवत. गुड पाश्चर्स प्लस चांगलं गवत प्लस 150 ग्रॅम्स ऑफ व्हीट ब्रान. ओके, चांगल्या प्रकारचं गवत द्यायचंय प्लस 150 ग्रॅम व्हीट ब्रान म्हणजे गव्हाचा भुसा per head per day. It should be given there. Then grasses plus 250 grams of grain and 450 grams of oil cakes. Okay. आता हे दिवसागणिक बदलत बदलत जायचं आहे. ओके, 250 ग्रॅम काय दाणे आपल्या शेतामध्ये जे काय उगवलेले असतील, मका असेल, ज्वारी असेल, सोयाबीन असेल, काय असेल ते भरडायचंय. ओके, आणि भरडून हे द्यायचं आहे. आणि 450 ग्रॅम ऑइल केक्स म्हणजे भुईमुगाची पेंड वगैरे द्यायचे. देन लेगुम हे फुल फेड प्लस 100 ग्रॅम्स ऑफ व्हीट ब्रान गव्हाचा भुसा अँड 150 to 200 ग्रॅम्स ऑफ द ग्रेन. ओके, काय द्यायचंय आपल्याला, दाणे द्यायचे भरडून. अँड ग्रीन फॉडर ऍट द रेट ऑफ 10% ऑफ द बॉडी वेट. त्याचे जे वजन आहे त्या वजनाच्या 10% आपल्याला काय द्यायचं, याला हिरवी वैरण खायला द्यायची आहे. अँड 150 to 200 ग्रॅम्स ऑफ कॉन्सन्ट्रेट पर हेड पर डे. 150 ते 200 ग्रॅम दररोजचा खुराक मिड प्रेग्नन्सी मध्ये द्यायचा आहे. मिड प्रेग्नन्सी म्हणजे साधारणतः त्या मेंढीचा अडीच ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी झाल्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये हे खुराक द्यायला चालू करायचं आहे. देन feeding of ewes during the early and mid pregnancy to increases the strong healthy live lamb born. If it prolongs the productive life of the ewes, it increases the milk yield by the ewes resulting in the healthier weanlings. Okay, विनलिंग म्हणजे काय, तर विलगीकरण करणे मेंढीमध्ये, त्याला म्हणलं जातं विनलिंग. इट ऑल्सो इम्प्रूव्ह टू वूल प्रोडक्टिव्हिटी. जर वेगवेगळं आपण जर चांगलं खाद्य दिलं तर लोकरीची सुद्धा काय होती, उत्पादन क्षमता आपली चांगली येते. देन फिडिंग यूज ड्युरिंग द लेट प्रेग्नन्सी. ओके, लेट प्रेग्नन्सी म्हणजे काय, शेवटच्या महिन्यामधलं खाद्य. देअर रेशन्स मस्ट बी सप्लिमेंटेड विथ अवेलेबल ग्रीन फॉडर. ओके, रेशन म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ फीड गिवन टू द अॅनिमल फॉर 24 hours इज आर नोन ॲज द रेशन. जनावरला जे 24 तासात जे खाद्य खायला दिलं जातं त्याला काय म्हणलं जातं, रेशन म्हणलं जातं. ओके, देन सप्लिमेंट म्हणजे काय, द ऍडिशनली अमाऊंट ऑफ फीड गिवन टू द अॅनिमल दॅन द मेन रेशन दीज आर नोन ॲज द सप्लिमेंट. याला म्हणतो आपण पूरक खाद्य मराठीमध्ये. ओके, विथ दिस ग्रीन फॉडर फेड ऍट द रेट ऑफ 5 kg हेड पर डे. दररोजचं 5 किलो काय पाहिजे, याला ग्रीन खाद्य दिलं पाहिजे. ड्युरिंग द लास्ट मंथ ऑफ प्रेग्नन्सी, शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजे 6व्या महिन्यामध्ये. ओके, वर्षामध्ये 2 वेळा मेंढी काय केली होती, तिची डिलिव्हरी होती आणि शेळीची सुद्धा 2 वेळा होती. 6व्या महिन्यामध्ये द फिटस ग्रोथ रॅपिडली इन द युटेरस. ओके, गर्भाशयाची वाढ काय होती, त्या तिच्या गर्भाशयामध्ये वाढ ही फास्ट होत असती, चांगली जास्त होत असती. ऍट दिस टाइम यू शुड बी गिवन देअर द एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ द ग्रीन फॉडर. यावेळेस ग्रीन फॉडर एक्स्ट्रा द्यायचंय 7 kg पर हेड पर डे, 7 किलो द्यायचंय. देन 600 ग्रॅम्स ऑफ क्वांटिटी ऑफ लेग्युम हे. ओके, 600 ग्रॅम तिला काय दिलं पाहिजे, जे आपले तेलवर्गीय पीक आहेत त्या तेलवर्गीय पिकाचं जी वरची वाळलेली वैरण असते ती द्यायची आहे. प्लस 300 ग्रॅम्स ऑफ कॉन्सन्ट्रेट, 300 ग्रॅम काय द्यायचंय, खुराक द्यायचा आहे की ज्या खुराकामध्ये 12 to 14% ऑफ डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन. जो खुराक आहे त्याच्यामध्ये 12 ते 14% डायजेस्टेबल क्रूड प्रोटीन पाहिजे आणि 65 ते 70% टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट पाहिजे. असं खाद्य लास्ट 45 दिवसाच्या प्रेग्नन्सी मध्ये आपल्याला द्यायचं आहे. देन फिडिंग ऑफ यूज ऍट लॅम्बिंग टाइम. ओके, आता लॅम्बिंग तिकडं काय होतं, किडिंग. किडिंग म्हणजे पार्च्युरेशन ऑफ गोट, दीज आर नोन ऍज द किडिंग. आणि इथं पार्च्युरेशन ऑफ शिप म्हणजे काय आहे, लॅम्बिंग. ओके,
ऍज द लॅम्बिंग टाइम म्हणजे काय, डिलिव्हरीच्या टाइम, शिपच्या डिलिव्हरीच्या टाइमला टाइम अप्रोचेस फॉर इमिडिएटली आफ्टर लॅम्बिंग द ग्रेन अलाउन्सेस शुड बी मटेरियली रिड्यूस. ओके, इथं जे आपलं जे खाद्य वगैरे जे खुराक देतोय काय करायचं आपल्याला, कमी करायचं आहे. बट द गुड क्वालिटी ऑफ ड्राय रेफेजेस फेड टू देअर फ्री चॉईस. हे वाळकी वैरण वगैरे जे आहे प्रोटीन युक्त, हे आपल्याला इथं खायला द्यायची आहे तिला. आफ्टर द पार्च्युरेशन द रेशन्स ऑफ यूज मे बी ग्रॅज्युअली इन्क्रीज. आफ्टर डिलिव्हरी झाल्यानंतर मग तुमचं काय आहे, खुराक वगैरे हिला लगेच द्यायचा आहे. द फुल ऑपरेशन डिवायडेड इंटू 6 to 7 टाइम्स इन द डे. काय जे खाद्य तुम्ही दिवसाचं आहे ते दिवसाचं खाद्य काय करायचं तुम्हाला दिवसातनं 5-6 वेळेस मधनं थोडं 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 द्यायचं आहे. द नेक्स्ट वन, फिडिंग ऑफ लॅक्टेटिव्ह यूज. दूध देणाऱ्या ज्या मेंढ्या आहेत त्यांचं खाद्य व्यवस्थापन. वेन द सप्लिमेंटरी फिडिंग इज नेसेसरी. ओके, इथं काय करायचं आपल्याला, ज्या दूध देणाऱ्या ज्या मेंढ्या आहेत ते दूध देणाऱ्या मेंढ्यांसाठी आपल्याला सप्लिमेंट देण्याची गरज आहे. द अमाऊंट ऑफ ऍडिशनल फीड मे बी कॅल्क्युलेटेड ऍज फॉलोज. खाद्य कसं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. An average use daily pastures requirement can be replaced by the 50% by 450 grams of good hay. 450 ग्रॅम काय करायचे आपल्याला, चांगल्या प्रकारचं गवत आपल्याला पाहिजे. देन 1.4 kg ऑफ सायलेज. मुरघास किती, साधारणतः 1.5 किलो, और मुरघास असेल तर 1.5 किलो, और 250 ग्रॅम्स ऑफ द ग्रेन. मुरघास नसेल तर 250 ग्रॅम काय द्यायचे, भरडा आपल्याला द्यायचा आहे. आपल्याला जे घरातले दाणे आहेत ते भरडून द्यायचे. इफ दे आर फेड कल्टिवेटेड ग्रीन फॉडर्स. जर आपल्याला जर वेगवेगळं तुम्ही जर कल्टिवेटेड ग्रीन फॉडर म्हणजे हत्ती घास, मेथी घास, लुसन घास, प्यारा ग्रास वगैरे असे जर तुम्ही देत असाल तर त्याला दिवसाला 10 किलो आपल्याला काय पाहिजे, चांगलं त्या दूध देणाऱ्या मेंढीला गवत पाहिजे. अँड 400 ग्रॅम्स ऑफ कॉन्सन्ट्रेट, 400 ग्रॅम खुराक पाहिजे. और 800 ग्रॅम्स ऑफ क्वालिटी लेग्युम. जर 400 ग्रॅम खुराक जर नसेल तर 800 ग्रॅम काय करायचे आपल्याला, जी आपले तेलवर्गीय पीक आहेत त्यांचं काय द्यायचे, वरचं आपल्याला वाळलेली वैरण द्यायची आहे फॉर द 25 डेज. देन फिडिंग शेड्यूल फॉर किड. मगाशी आपण बघितलं काय की, जसं मगाशी आपण किड्स बघितलेलं आहे शेळीच्या, सेम तसंच आहे इथं, काही ह्याच्यामध्ये बदल नाही. तोच शेड्यूल काय इथं आहे. The last part of this lecture is a flushing of use and dose. Okay, let's see the let's see the first one. What is mean by the flushing? Flushing म्हणजे काय? About about 2 weeks before the rams are turned it within the ewes, the good shipman will put the ewes on the grain ration or move them to the fresh pasture area where the feed is more abundant. This known as the flushing. Okay, ज्यावेळेस ब्रीडिंग करायचं असतंय तर ब्रीडिंग करायच्या अगोदर साधारणतः 2 आठवडे काय केलं जातं, त्या फिमेलला चांगल्या प्रकारचं खाद्य खायला दिलं जातं, वेगवेगळ्या प्रकारचं खुराक आणि वेगवेगळ्या प्रकारची वैरण. जर खुराक जर कमी असेल तर ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं गवत लावलेलं आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, ह्यांना चरवून जास्त आणलं जातं. ह्याला म्हणलं जातं फ्लशिंग. ह्याला म्हणलं जातं फ्लशिंग. द फ्लशिंग ऑफ यूज. आता जे मेंढ्या आहेत ते मेंढ्यांचं फ्लशिंग कसं केलं जातं, खाद्य कसं दिलं जातं. अबाउट 2 to 3 weeks बिफोर द ऑनसेट ऑफ ब्रीडिंग सीझन. 2 ते 3 आठवडे प्रजोत्पादनाच्या अगोदर द न्यूट्रिशन ऑफ यूज शुड बी स्टेप अप टू द प्रमोट देअर बॉडी वेट. याला चांगल्या प्रकारचं खाद्य देऊन काय केलं जातं, त्या मेंढीचं वगैरे वजन वाढवलं जातं. दिस प्रॅक्टिस विल बी ब्रिंग्स यूज इन टू द हीट. जर चांगल्या प्रकारचं खाद्य वगैरे 2 ते 3 आठवडे दिल्यानंतर ह्या मेंढ्या काय येतात, माझावरती येतात. इन देअर सीझन देअर बाय गिव्हिंग देअर अर्ली लॅम्प्स. जेवढ्या लवकर ह्या मेंढ्या माझावर येतील तेवढ्या लवकर काय होतील, मेंढीची लॅम्प्स म्हणजे मेंढीची छोटी यंग वन लवकर प्रोड्यूस होतील. They also has the effect of bringing the ewes into the heat more nearly the same time,
रिझल्टिंग इंटू मोर युनिफॉर्म अँड लॅम्प क्रॉप्स. ओके, लवकर ज्या वेळेस हे जर डिलिव्हरी झाली तर लवकर तुम्ही काय करू शकता, ह्या मेंढ्यांचे जे यंगवन आहेत त्यांना काय करू शकता, तुम्ही विलग करू शकता. ते सजेस्टेड फ्लशिंग रेशन. ओके, वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य कसं द्यायचं आहे. द फर्स्ट वन, द गुड मिक्स्ड पाश्चर्स ऑफ लेग्युम अँड ग्रासेस. पहिलं काय करायचंय तुम्हाला, जी आपली तेलवर्गीय जी पिकं आहेत, त्या तेलवर्गीय पिकांचं तुम्हाला काय करायचंय, जी वरची जे प्लांट आहेत ते प्लांट आणि वेगवेगळी गवतं या दोघांचं काय करायचं, मिक्सिंग करायचंय. देन सेकंड वन, द ग्रास पाश्चर्स प्लस 150 ग्रॅम्स ऑफ व्हीट ब्रान पर हेड पर डे. तर तुमच्याकडे जी काय अवेबिलिटी आहे त्या अवेबिलिटी नुसार खाद्य तुम्हाला काय करायचंय, तयार करायचं आहे. पहिलं खाद्य काय म्हणतंय, मिक्स करा पाश्चर आणि लेगुमच्या ग्रासेसचं, किंवा ते जर नसेल तर दुसरं काय, तुमच्याकडे लेगुम नसेल तर ग्रास पाश्चर प्लस 150 ग्रॅम्स ऑफ व्हीट ब्रान, म्हणजे गव्हाचा भुस्सा आणि ग्रास वेगवेगळे तुम्ही लावलेले जे ग्रासेस आहेत, गवत आहेत, त्याचं मिक्सचर. त्यानंतर तिसरं कॉम्बिनेशन आहे ग्रास प्लस पाश्चर्स प्लस 250 ग्राम्स ऑफ ग्रेन अँड 450 ग्रॅम्स ऑफ ऑइल केक्स. ओके, तर जर व्हीट ब्रान जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, 250 ग्रॅम दाणे बारीक केलेले भरडा आणि 450 ग्रॅम ऑइल केक्स तुम्हाला द्यावी लागेल. किंवा नेक्स्ट, लेग्युम हे फूड फुल फेड प्लस. के लेग्युम हे म्हणजे काय, वाळलेली तेलवर्गीय पिकाची वरची जे प्लांट, ह्याला म्हणतो आपण हे हे तेलवर्गीय पिकांचं पाहिजे. प्लस 100 ग्रॅम्स ऑफ व्हीट ब्रान, 100 ग्रॅम व्हीट ब्रान अँड 150 to 200 ग्रॅम्स ऑफ ग्रेन्स, 100 ग्रॅम गव्हाचा भुसा आणि 150 ते 200 ग्रॅम काय, आपल्या दाण्याचा भरडा हा द्यायचा आहे. Then green fodders at the rate of 10% of body weight and 150 to 200 grams of concentrate per head per day. तिचं जे वजन आहे त्या वजनाच्या 10% तुम्हाला हिरवी वैरण तिला दररोज द्यायची आहे. अँड 150 to 200 ग्रॅम्स ऑफ कॉन्सन्ट्रेट दररोजची त्याला काय करायचंय, तुम्हाला 150 ते 200 ग्रॅम खुराक द्यायचा आहे. अशा प्रकारचं तुम्ही खाद्य तिच्या ब्रीडिंग ज्यावेळेस तुम्ही करणार आहे, ज्यावेळेस मेल त्या फ्लॉक मध्ये सोडणारे, त्या कळपामध्ये सोडणारे, त्या सीझन मधल्या त्याच्या 2 ते 3 आठवडे हा तुम्हाला खुराक त्या मेंढीला किंवा त्या शेळीला चालू करायचा आहे. ओके, दिस वन इज अ लेक्चर नंबर 8. Lecture number 8, that is the principles of feeding, then practices of feeding, and the flushing of use and dose. Flushing of use and dose. Any problem is there? याच्यामध्ये काय प्रॉब्लेम वगैरे आहे का? ओके, हे जे सर्व सगळं दिलेलं आहे तुमच्या बुक मध्ये, जे 5th डीन कमिटीचं पुस्तक आहे जे आता आपण देत आहोत. ओके, 5th डीन कमिटीचं पुस्तक रेफर करायचंय तुम्ही. नॉट यूज दॅट द 4th डीन कमिटी बुक. ओके, सिलेबस वेगळा आहे. 5th डीन कमिटीचं पुस्तक तुम्ही रेफर करायचं आहे. ओके, 4th डीन कमिटीचं यूज करू नका. ओके, 4th डीन कमिटी मध्ये पोल्ट्री त्यानंतर शिप अँड गोटचा सिलेबस एवढा नाही. तो 5th डीन कमिटीच्या नवीन पुस्तकामध्ये टाकलेला आहे. ओके, पुस्तकाचं बुकिंग चालू आहे, तुम्ही बुकिंग करू शकता. तुम्हाला पोस्टानं पुस्तक आणि मॅन्युअल प्रॅक्टिकलचं पाठवून दिलं जाईल. ओके, थँक्स अ लॉट.